दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. प्रसाद सरांना तुम्ही पाहता पंचाच्या भूमिकेत बंद पंच, स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही मनोज पवार सरांना पाहता. हे दोन आमच्या ऑफिशियल पंच. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि जाऊयात लगेच या मॅच कडे. बेस्ट ऑफ लक फॉर द टू टीम, शो द गुड क्रिकेट. आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पंचाचा ग्रीन सिग्नल. मॅचला आपण सुरुवात करू. टाइम लगेच आम्ही नोट करतोय. 10:31 सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल कट केला, हलक्या हाताने खेळलाय. बॉल चाललाय संगमला. तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगला एक केली आहे आणि तोपर्यंत सेकंडचा कॉल दिलाय. सेकंड देखील पूर्ण झाली आहे. 2 ला सुरुवात केली आहे ऋषीनं आणि धावपलकावर तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 2 या आकड्यावरती गौरी स्पोर्ट तुम्ही पाहताय टीम गावदेवी वलवली राजेश काथारा यांना पॅक केलं. त्यांची देखील स्पर्धा कव्हर झाली. गेल्या मंथमध्ये तुम्ही पाहिली. खूप चांगली माना सन्मानाची तिथे देखील आम्ही समालोचन केलं. राजेश काथारा तुम्ही जर मॅच पाहता राजेश शेठ तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. मोठा फडका कलेक्ट करायचा होता. हा बॉल पडल्यानंतर गुडलाईन्स पूर्ण उचली घेतला, बीट केला ऋषीला आणि हा तुम्ही पाहता डॉट बॉल आला. अष्टपैलू केला रोहित पाटील. कित्येक वर्ष येणाऱ्या क्रिकेटला दिली आहे. त्याने देखील जबरदस्त यंगस्टर होता का बॅटिंग करतोय पण बॉलिंग देखील तेवढी छान आहे ऋषीची. हा बॉल बीट केला. लाईन खूप चांगली आहे. तुम्ही पाहताय शर्लाला नक्की चेंडू स्पर्श झाला. डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती 2. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय दुसरा बॉल देखील डॉट आला. तिसरा चेंडू देखील डॉट आला. काहीतरी आता चर्चा करतायत 2 फलंदाज. रत्नदीप चौधरी काहीतरी सांगत असाला, काल मंत्र देत असेल ऋषीला कशा रीतीनं बॉल तुला खेळायचा. पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहता आणि षटकातील पुढचा बॉल हा देखील खूप चांगला. रोहित पाटील न फेकला. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक फेकतोय. मिनी विकेटला एक फिल्डर पाहता. लॉंग ऑफला तुम्ही पाहता फिल्डर हर्षला तुम्ही पाहता. मिड विकेटला तुम्ही सूरजला पाहता. षटकातील पुढचा बॉल. रिव्हर्स स्विच हिट. रिव्हर्सच्या माध्यमातून फिल्डिंग तिकडे चांगली झाली आहे. सिली मिड ऑफ ला तुम्ही फिल्डर निकला पाहिला. या बॉलवरती मिळते फक्त सिंगलला स्कोर पुढे चालला. धावपलकावर तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 3 या आकड्यावरती 3 धावपलकावरती आणि त्याच्यानंतर स्ट्राईकरला तुम्ही रत्नदीप चौधरीला पाहता. षटकातील शेवटचा बॉल. हा बॉल तुम्ही लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला टाकला होता बॉल. शरला स्पर्श झालाय का नक्कीच पंच आम्हाला सांगतील आणि हा बॉल वाईड बॉलचा इशारा आला. 1+1 या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता त्या 5 या आकड्यावरती 5 धावा स्कोरबोर्डवरती. या षटकातील शेवटचा बॉल सामना करेल ऋषी चौधरी. फटका 5च्या रडारमध्ये उंच गेला. मिस टायमिंग फ्रॉफल टायमिंग आणि इथे तुम्ही पाहता काय झेल पकडला मिड विकेटला सूरजनं आणि इथे फलंदाज झाला बाद आणि लागणारा हा पहिला धक्का टीम गौरी स्पोर्ट गावदेवी वलवलीला. ऋषी चौधरी बॅक टू द आउट. थँक्यू डीजे. गणरायाचं हे संगीत तुम्ही पाहताय. कुठल्याही कार्याला सुरुवात म्हणली तर गणपती बाप्पाचं पूजन आणि हे गुणगुणणारं हे संगीत तुम्ही पाहता डीजेच्या माध्यमातून. ओम साई डीजे आमचे सागर असतील. प्रवीण तुमचं देखील स्वागत करू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 5. इकॉनॉमिक्स गोलंदाजी रोहित पाटीलची तुम्ही पाहायला भेटली. रोहित पाटीलने काय स्टॅट दिला पहिल्या षटकामध्ये. ऋषी चौधरी ज्याच्यावरती आशा पल्लवित होत्या आणि त्याची मोठी विकेट रोहितच्या अकाउंटमध्ये जातीये आणि आता P2चं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आलाय सूरज मडवीला आपण पाहतोय. इंजिनियर आहेत ते आणि जवळ शेड्यूल देखील त्याचा बिझी असतो. जॉब खूप महत्त्वाचा आणि ते देखील क्रिकेटला वेळ देतात म्हणजे ही खूप मोठी पर्वणी आहे नागावसाठी. आज सूरज मडवी कशा रीतीने गोलंदाजी केली असतं पहिलं. P2चं हे दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती सूरजला. पहिलाच बॉल फटका चांगला 8 फीटच्या वरनं बॉल सरळ ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑफ सीमा पार. आजच्या दिवसातील पहिला दमदार चौकार.
थँक्यू. आज चौकाराला पहिल्याच बॉलवरती आज उदयला आपण पाहत नाहीये. उदय मडवी एक जबरदस्त युट्यूबर आहेत आणि त्यांचा फॅन फॉलोइंग देखील खूप मोठा आहे. उदय मडवी देखील मॅचचा आनंद घेतात. आज एकविरासाठी ते गेलं, आईचं दर्शन केलं. आज मंगळवार आहे आणि उदय कडनं देखील टीमला शुभेच्छा. फटका चांगला मिस्टामिक झाला, फिल्डर धावतोय, जेलची शक्यता, वॉट अ कॅच. काय मागे पाठमोरी जेल पकडलाय संगमनं. अप्रतिम चौकानंतर प्रत्युत्तर मोठी विकेट रत्नदीप चौधरीची कॅरी केली आहे सूरजनं. धक्का दुसरा गौरी स्पोर्ट गावदेवी वलवलीला. रत्नदीप चौधरी बॅक टू द आउट. थँक्यू. चौकार आला त्याच्यानंतर काय झेल, पाठमोरी झेल होता. वड कॅच संगमला तुम्ही पाहिलं. कित्येक वर्षापासून संगम देखील आज क्रिकेट खेळतो नागावसाठी आणि त्याची जागा काय त्याने दाखवली. काय झेल पकडलाय. या सीझनची पहिलीच मॅच तुम्ही पाहता. 2 वर्ष कुठेतरी संगम तुम्ही खेळताना पाहिलं नाही. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून टीममध्ये आला. त्याच्यानंतर तुम्ही आज पाहिला काय झेल पकडला. मी टीममध्ये काय आहे हे सांगत असताना संगमनं अप्रतिम झेल पकडला. विकेट देखील तेवढीच महत्त्वाची होती रत्नदीप चौधरीची आणि ती विकेट कॅरी केली आहे सूरजनं. आणि काय खास करून संगमला न्यू बॅट्समन येणार नंबर 4 वरती मुकेश बॅटिंग करण्यासाठी आला. फटका तुम्ही पाहताय बॅकफुटला जाऊन अपरकटच्या माध्यमातून लगवायचा होता मुकेशला. बीट झाला हा बॉल. डॉट चेंडू आला. धावा धावपलकावरती 30 स्कोरबोर्डवरती 9 या आकड्यावरती 9 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस फक्त क्लिक केला. फिल्डिंग चांगली झाली आहे. फेकी आली आहे. नो स्ट्राईक इनला आणि धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या स्कोरबोर्डवरती 10 धावा धावपलकावरती. दुहेरी अंकामध्ये 10 धावेचा विचार केला. 10 नंबर जर्सी. क्रिकेटला भगवान, क्रिकेट काय असतं हे दाखवलं. क्रिकेटचं भगवान भारतरत्न क्रिकेट खेळलं तर काय होतं. सचिन रमेश तेंडुलकर यांचा डोळ्यासमोर तुम्ही जा. 10 नंबर जर्सी. थांबले, वेट ऑन वॉच. फटका लांबच पल्ल्याचा. आशिष पाटीलचा पहिला धमाका ठोकलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर षटकार. आशिष पाटील षटकारनंतर त्याला देखील मात्र बाद केलं जात आहे. काय झेल पकडला. रनिंग मात्र रनिंग कॅच. हर्षा माध्यमातून विकेटचं पतन. थँक्यू. पी तुझं दुसरं षटक संपलं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 16 वरती चौकार रत्नदीपनं मारला. त्याला बाद केलं. तो देखील झेल खूप महत्वाचा होता. संगमनं काय झेल पकडला. आशिष पाटीलनं षटकार मारला. त्याच्यानंतर हर्षांकनं काय झेल पकडला. रनिंग कॅच होती. धावत आला. 30 सर्कलच्या जवळ आला आणि त्यानंतर बॉलवरती नियंत्रण होतं. काय झेल पकडला हर्षांकनं आणि विकेटचं पतन झालं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. रोहित पाटीलचं हे तिसरं षटक तुम्ही पाहता.
बॅटच्या रेंज मध्ये बॉल उडाला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. बॉल काऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर. स्वागत केलाय रोहित पाटीलचं षटकारनं. पाहिली निखिल होते तिकडे आणि या धावा मिळत आहेत त्या दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 24 धावा स्कोरबोर्ड वरती. 24. 3 विकेट गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली. गेल्या वर्षी वलवलीची नाईट क्रीडा नगरी तुम्ही पार पाडली. खूप चांगली स्पर्धा तिकडे देखील आम्ही समालोचन केलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पडल्यानंतर विकेट कीपरच्या हाताबाद आहे. डॉट बॉल आलाय. धावा धावपलकावरती 24 वरती तुम्ही पाहताय. ऑल ऑन कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑफ. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 25 या आकड्यावरती. नागावचे देखील प्रेक्षक या मॅच साठी आल्यात. नक्कीच तुमचं देखील स्वागत करू. वलवलीचे प्रेक्षक तुम्ही देखील आला असाल तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बॅकफुटला जाऊन फटका खेचायचा होता दाखवतात कशा रीतीनं बॉल त्याला मारायचा होता इनफिल्डच्या वरनं. अप्परकटच्या माध्यमातून फटका सजवायचा होता सजवता आला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल तुम्ही पाहताय. डॉट आला आणि धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती 25. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. पहिल्या बॉलवरती षटकारला मी कमबॅक करू शकतो हेच सांगत असा रोहितला तुम्ही पाहता. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आणि अशा रीतीनं तिसऱ्या षटकाची मात्र सांगता झाली आहे आणि 3 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 25 धावा. ड्रिंक्स ट्रोल आता मैदानामध्ये जाईल. लगेच तोपर्यंत आपण ब्रेक देऊ आणि लगेच जाऊया डीजेच्या माध्यमातून ऐकूया संगीत. थँक्यू. 3 षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 25 वरती 3 विकेट. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सिद्धू भोईर. अष्टपैलू आहे सिद्धू. तो मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आणि त्याच्या समोर तुम्ही पाहताय मुकेशला ज्याच्या बॅटमधनं एक षटकार पाहिला. चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धू. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये. बॉल तुम्ही पाहताय
बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग सीमा पार आउट ऑफ दी षटकार. वरती तुम्ही पाहता 31 वरती नागाव टीमला समर्थन करण्यासाठी आज दहिसरच्या मंडप डेकोरेटर्स राजेशजी भोईर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. नयनजी पाटील देखील मॅचला नक्कीच पाहतात. नयन तुमचं देखील स्वागत करू. रुपेश पाटील याचं देखील स्वागत करू. नागावचे प्रेक्षक इथे मात्र तुम्ही पाहता आणि राजेशजी भोईर दहिसरचे ते देखील आज नागावला समर्थन करण्यासाठी तुमचं देखील सरचे स्वागत करू. जाऊयात लगेचच मॅचकडे. मोठा फटका लगवायचा होता. ऑफस्टमला बॉल ठेवला. लगेचच इनफिल्डच्या वरनं काढायचा होता. ढकलायचा होता. मुकेशला काही जमलं नाही. स्वतः नाराज आणि तुम्ही पाहता हा बॉल आला तो डॉट बॉल आला. डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल. इथे झेलची शक्यता. संगमनं मात्र झेल सोडला. हातामध्ये झेल होता सोडला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं चाललाय साइड स्क्रीनला. धडक देत असताना दे धडक सुयोग मात्रच्या बॅटमधून आला हा चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार. जनरल मात्रे आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. षटकातील पुढचा बॉल. थांबला मात्र फटका तुम्ही पाहता. बीट करून पॉइंटला वेगानं थर्ड मॅनला लागोपाठचा तिसरा चौकार. सुयोग मात्र ऑन फायर नाव आणि सिद्धू भोईर याच्यावरती फक्त अटॅक आणि अटॅकच झाला. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 44. धन्यवाद. या डीजे आकाश भोईर तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. 12-13 नागावमध्ये देखील आकाशला आपण खेळताना पाहिलं. आता नक्कीच संसारामध्ये पडले त्याच्यानंतर दूर झाले. या आकाश तुमचं देखील स्वागत करू. शेवटचं षटक हाणामारीचं बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही संगमला पाहताय. पहिलाच बॉल ऑन दी कार्पेट. बॉल चाला मिड विकेटला. फिल्डर तिथे रोहितला तुम्ही पाहताय. या बॉलवरती धाव मिळते फक्त 1. चौथ्या षटकाचा विचार केला. सिद्धू आला त्याच्या गोलंदाजीवरती 3 चौकार 1 षटकार 19 धावा केल्या खर्च केल्या. खूप महागडं षटक होतं ते सिद्धूचं
आणि आता स्लिगोरचं डेट ओव्हरचं हनामालीचं षटक म्हटलं जातं. हे षटक खूप महत्वाचं असतं आणि हे टाकणं देखील तेवढंच अवघड असतं. फटका चांगला, बॉल चाला इनफिल्डच्या वरनं फिल्डर धावतोय. प्रीतमला तुम्ही पाहता आणि तोपर्यंत या बॉलवरती प्रितेश तिकडे होते. या बॉलवरती धावा मिळतात 2. प्रितेश धावत होते. प्रितेश पाटील तुम्ही पाहताय 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 47 धावा. कितीचं टार्गेट असेल, किती टार्गेट मात्र बनवणार टीम गौरी स्पोर्ट गावदेवी वळवळी. तरीशील वन 12-13 नागाव या नावानं संघ उतरलाय या रायगडच्या क्रीडा नगरीमध्ये. अर्थातच कुटारीची ही क्रीडा नगरी तुम्ही पाहता. बॉलचा मात्र इथे तुम्ही पाहता बॅटचा कडा लागला. त्याच्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टला विकेट कीपर सिद्धून झेल पकडला. विकेटचं पतन. बाद झाला. सुयोग मात्रे, विशाल चिंद्रनकर आता मैदानामध्ये आलाय 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या सत्रातील षटकातील पुढचा बॉल. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. ऑफस्टंपला सोडून जातोय. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहता 48 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल. फटका मात्र उडवला. बॉल बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता सूरजला लॉंग ऑनला पकडलाय जेल. संगम भोईरला आणखीन एक सफलता आणि इथे फलंदाज झाला बाद. ज्यानं या स्पर्धेसाठी 1111 रुपये नक्की सहकार्य केले तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. अर्षद लक्ष्मण मात्रे 500 रुपयाची धनराशी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. निलेश मात्रे बॅटिंगसाठी आला 7व्या क्रमांकावरती आणि या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट. 2 वर्षानंतर पुन्हा एकदा नागाव 12-13 ची गरज होती संगम भोईरची. तेच करत असताना मात्र काय गोलंदाजी केली आहे संगमनं. संगमच्या मी चर्चा देखील केली. आम्ही पुन्हा एकदा त्या टीममध्ये खेळतोय. आज द बॉलर म्हणून पहिले होते, आता देखील तेच काम करतायत संगमनं. काय गोलंदाजी केली अक्षरशः. सुयोग मात्रे बाद झाला. त्याच्यानंतर विकेट आला लगेच विशालचा आणि आता निलेशला तुम्ही पाहता. हा बॉल खूप चांगला. बॅटचा कडा. आणखीन एक विकेटचं पतन. हॅट्रिक झाली नसली तरी ओव्हर हॅट्रिक जरूर झाली आहे. हा बॉल व्हाईट जर आला नसता याच्या अगोदरचा तर इथे मात्र हॅट्रिक झाली असती. विकेटचं पतन. निलेश मात्रेची विकेट कॅरी. थँक्यू. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 48 धावा आणि या षटकातील या इनिंग मधला शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा बॉल ऑन अ हॅट्रिक. या स्पर्धेतील हॅट्रिक तुम्हाला पाहायला भेटेल का आजच्या या 4थ्या दिवसामध्ये? दुसरी हॅट्रिक होईल का संगम भोईरच्या नावावरती? काल तुम्ही अर्धशतक देखील पाहिलं नितेश पाटीलचं, ज्यामध्ये 6 षटकार 1 चौकार अवघ्या. 96 म्हणजे उच्चांक असावा. तुम्ही पाहता जय हनुमान टायगर टीमचा हॅट्रिक बॉल. फटका उडवला बॅटच्या रडार मध्ये. इथे मात्र विकेट हॅट्रिक. दुसरी विकेट हॅट्रिक संगम भोईरच्या नावावरती. वॉल्ट गोलंदाजी.
का बॉलिंग परफॉर्मन्स राहिला, डेट और स्लोगर मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी आणि हे षटक टाकणं खूप अवघड असतं आणि त्या अवघड परिस्थितीमध्ये मी खंबीर आहे हे सांगत असताना अवघ्या धावा त्याने खर्च केल्या, 4 विकेट 4 मिळवल्या आणि धावपलकावरती जर तुम्ही विचार केला 48 धावा आणि 49 धावेचा आता समोर टार्गेट आहे। 2 वर्षामध्ये संगम पुन्हा आला, तो उठला आणि त्यानं पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात केली। धावपलकावरती तुम्ही पाहता 48 आणि 49 धावेचा आता टार्गेट समोर आहे। तनिष 11 गावदेवी 12-13 नागावच्या समोर आणि या धावा कशा रीतीने पार केल्या जातील नागाव संघाच्या बाजूने की या डिफेंड केल्या जातील तुम्ही टीम गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली टीमच्या बाजूने ऐकूया याच मातीतील एक बुलंद तोप अर्थात आमचे परम मित्र योगेशजी मडवी यांना खेळाच्या उत्तरार्धामध्ये धन्यवाद। चला दोन्ही कॅप्टन सेकंड मॅच असेल या ठिकाणी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्याला फाईट करेल मोरबी संघ। दोन्ही कॅप्टन आपण उपस्थिती दाखवायची आहे कारण आता टॉस केला जाईल या दोन टीम मध्ये। उसाटणे संघ कॅप्टन उपस्थित झालेत, मोरबी संघाचे कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे आणि नाणेफेकी होणार या मॅचची। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांना फाईट करते वायसीसी मोरबी या लगेच दोन टीमचे कॅप्टन अनिजी डोपरी आपल्या देखील सकाळ सत्रामध्ये खूप सारे स्वागत करू आणि त्याच्यानंतर संकेत पाटील हे दोन टीमचे कॅप्टन लगेच टॉस करणार आहोत आपण या पहिल्या फेरीतील सेकंड मॅच या गजानन मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू। या गजानन मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू या पुढच्या मॅचचा। दोन टीम काटा कॉल दिला आणि टॉस जिंकला अनिल ढोपरीच्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे। तर मान्यवरांना विनंती आपण लगेचच तर अनिल दादा सकाळ सत्रामध्ये तुमचा गुड मॉर्निंग शुभ सकाळ। टॉस जिंकला काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग घेतो। बॅटिंग घेतली आहे काय ते रणनीती आहे टीम मोरबी समोर आहे बॅटिंग करारात कितीपर्यंत टार्गेट सेट कराल? 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही। काय म्हणाले या स्पर्धेमध्ये 5 दिवसाची क्रीडा नगरी आज स्पर्धेचा 4था दिवस चैतन्येश्वर क्रिकेट मंडळ खुटारी यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा बघताय काय म्हणाल? काय ना काय येतो खूप सुंदर आहे आयोजन तर खूप सुंदर आणि ते चांगलंच करतात त्यात काय विशेष नाही। हे होते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटेचे अनिल डोपरी यांना टॉस जिंकला बॅटिंगचा निर्णय। तर हडलक संकेत जर तू टॉस जिंकला असता तू काय घेतलं असतं? मी पण बॅटिंगच घेतली असती। आता मनाच्या विरुद्ध तुम्हाला फिल्डिंग करायची आहे समोर टीम उसाटणं कितीपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? जेवढ्या कमी धावा थांबवू तेवढं चांगलं आहे आम्हाला चेसिंग करण्यासाठी। काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूपच चांगली होते दरवर्षी आणि या ग्राउंडवर खेळण्याची जी मजा असते ती नक्कीच खूपच मजा येते ग्राउंडवर खेळण्यासाठी। एवढे संकेत पाटील तुम्हाला देखील खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। टॉक्सबॉक्स मधून कॉल आला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमच्या कॅप्टन अनिल ढोपरीने टॉस जिंकला आणि त्यांना बॅटिंगचा निर्णय घेतला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलाय। तुम्ही पाहता 111 वायसीसी हर्षाल 11 मोरबी टीमला जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये जिथे 49 धावेचं टार्गेट मात्र पार करायचं आहे ते तनिष 11 12-13 नागावला कसे त्यानं पार केलं जाईल काय धावा डिपेंड केल्या जातील गौरी स्पोर्ट गावदेवी वलवलीच्या बाजूने ऐकूया योगीजी मडवी यांना मायक्रोफोन वरती। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच सौरभ पाटील। सका हसरी असावे शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी मुखी असावे जगदंबेचे नाव मग होईल तुमचे सर्व सोपे काम। शुभ सकाळ गुड मॉर्निंग हॅव अ नाइस डे। जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्वतःच्या वतीने हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक जे आम्हाला जॉईन झालेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे याचा डोळा आणि आपण सर्वजण पाहतोय चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी यांच्या स्पर्धेचा शानदार सोहळा
एकूण आपण पाहिलं तर 5 दिवस चालणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि आज स्पर्धेतला 4था दिवस आहे. 4थ्या दिवसातील पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य टीम मध्ये. एका बाजूला आई गावदेवी 12-13 नागाव जो आज उतरलाय या मैदानावरती. तनिष 11 या नावाने मैदानात उतरलाय. त्याला फाईट करतोय गौरी स्पोर्ट्स गावदेवी वळवली टीम. ज्यानं 48 धावा केलेत तर 49 धावेचं टार्गेट मैदानावरती. टार्गेट 49 धावेचं मैदानावरती. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आणि क्वालिटी लेवलचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळेल. आणि ते ॲज अ ओपनर सलामी ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी तनिष 11 12-13 नागाव या संघाकडनं आले सलामीसाठी. रोहित पाटील आणि राकेश पाटील ही या संघाची सलामी जोडी आणि त्यांची ताकद आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार. लेट्स प्ले. पहिला चेंडू उडवलाय अपरकटच्या माध्यमातून पॉइंटच्या वरनं पॉइंट सीमारेखेच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल डबल आली. अकाउंट ओपन केलंय रोहित पाटीलनं 2 धाबेन आणि श्री गणेशा करतोय धाबांचा. 5 षटकांची लढत 9 पॉइंट. खरं तर 80च्या सरासरी धावसंख्या बनवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळीचा बॉल चांगला फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आली. दोन्ही ताकदवर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नागाव संघाची ताकद म्हणजे त्यांची सलामी जोडी रोहित पाटील आणि राकेश पाटील. तर बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पहिलं षटक घेऊन पाहतायत गोलंदाज रत्नदीप चौधरी. गौरी स्पोर्ट्स गावदेवी वलवली टीम ज्यानं 48 धाबा केलेत. 49 धाबेचं टार्गेट आहे. दोन्ही तुल्यबल आणि ताकदवर संघ आहेत त्यामुळे लढत देखील तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. चांगला चेंडू समोर खेळतात. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. रन्स नाहीये. डॉट समाप्ती. राकेशला माहिती की एका धाबेसाठी रिक्स उठून कधी कधी ती महागात पडते आणि राकेशला अनेक वेळा हे चित्र माहिती आहे त्यामुळे राकेश थोडा शांत आहे. कुठल्याही प्रकारची रिक्स तो उठवत नाहीये. आतापर्यंत 3 धाबा स्कोरबोर्डवरती लागलेत. प्रति षटक 9.80 म्हणजे जबरजबर 10च्या सरासरी धावसंख्या बनवायची आहे. बॉल पुन्हा एकदा अपरकटच्या माध्यमातून राकेशने उडवलाय पॉइंट सीमारेखेच्या दिशेनं. बॉल फरार सीमारेखा बाहेर. राकेश पाटीलच्या बॅटमधून चौकार. पहिला चौकार मैदानावरती राकेश पाटीलच्या बॅटमधून आलाय. जास्त काळ तो शांत बसत नाही आणि त्यांना ठोकलाय पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेखेच्या वरनं. चेंडू सीमारेखा बाहेर. अजून एक ब्रँडेड षटकार. राकेश ऑन फायर. एक चौकारानंतर त्याने ठोकलाय षटकार. काय जबरदस्त संगीत. डीजे ओम साई साऊंड सिस्टम सागर पडवल कौतुक करू त्याचं. कारण जेव्हा जेव्हा त्याचे साऊंड सिस्टम असते तेव्हा मंत्रमुग्ध करणारे संगीत डीजे सागरच्या माध्यमातून असतात आणि त्यांचं देखील स्वागत. धावसंख्या 13. शेवटचा अंतिम चेंडू गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर थोडंसं टेक ऑफ झालाय. टॉस केलं चेंडू आणि ते निर्धाव चेंडूची सांगता. ओव्हर नंबर पहिलं समाप्त झालं. चांगली सुरुवात आई गावदेवी 12-13 नागाव अर्थात तनिष 11 या नाबाड संघ उतरलाय. त्यानं केली धाबाला सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स आले तर लक्ष्य 49चं सुरुवात चांगली मैदानाच्या आतमध्ये केली आहे नागाव संघानं. आता समीकरण उरलंय 24 चेंडू आणि इथनं 36 धावेची गरज असेल.
ओव्हर नंबर सेकंड बॉल हवे ते क्षेत्रक्षा पार दूरवर आलेत बाउंड्री लाईन वरून 30 गज गेरेच्या आतमध्ये धावत आले. प्रयत्न चांगला होता. त्याला माहिती आहे की या ओव्हरमध्ये विकेट किती इम्पॉर्टंट असेल. कारण मी सुरुवातीला सांगितलं की नागाव संघाची सलामी जोडी ही त्यांची ताकद आहे आणि नक्कीच ती ताकद फोडण्याचा प्रयत्न वलवली टीम कडून केला जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. सेकंड ओव्हर रोसी चौधरी ज्याच्या ओव्हर फेकला होता आणि 2 धाबा पहिल्या चेंडूवरती. राकेश पाटील एक चौकार एक षटका. दुसरीकडे रोहित पाटील चांगली खेळी करतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस कव्हर पॉइंटला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला आपण पहिले खेळाडू होते. रन्स नाहीये. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 ताकदवर संघ एकमेका विरुद्ध खेळतात. टीम टोटल आमचे स्कोरर सांगतात स्कोरबोर्ड होती धाबा 15. बैठी स्टोकचा प्रयत्न केला. खेळाडू एकाच एंड मध्ये पोहोचलाय परंतु इथे मागात पडू शकला असता. एक धाबीसाठी रिक्स मी मगाची सुरुवातीला सांगितलं की राकेश लवकर रिक्स उठवत नाही परंतु आता एका धाबीसाठी तो का धावलाय हा प्रश्न त्यांच्या पाठीराख्यानं पडलाय. रन्स मिळाली नाहीये. टीमची टोटल 15 वरती आहे आणि आतापर्यंत चांगले षटक पाहायला मिळते. ओव्हर नंबर दुसरं फेकत असताना सेकंड पॉवर प्ले. बॉल चालवलाय ऑन साइडला वाईड इश लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सीमारेखा बाहेर येतोय. रोहित पाटीलच्या बॅट मधून चौकार. यावेळीचा चेंडू उडवला हवेमध्ये. पॉइंट कव्हर पॉइंटच्या वरनं फेकण्याचा प्रयत्न होता. दोन्ही क्षेत्ररक्षक बॅक साईडला धावत होते परंतु चांगलं जजमेंट झालं परंतु झेल कॅरी करताना नाहीये. प्रयत्न चांगला होता. कौतुक करायला हवं कारण एवढा सोपं झेल नसतो जो की तुम्ही पाठीमागे धावत असताना बॉलला कलेक्ट करणं भरपूर कठीण असतं. प्रयत्न चांगला होता परंतु 2 रन्स मिळाल्या त्या बॉलवरती. टीम टोटल एकूण धाबसंख्या आमचे स्कोरर सांगतायत धाबा फटकापती धाबा लागलेत 21 रन 21 धाबा. लक्ष 49 अर्थात इथनं 28 धाबेची अद्याप गरज आहे. येणारे बॉल या ओव्हरमध्ये फेकले गेलेत 5 म्हणजे राहिलेत 19 चेंडू आणि 28 धाबा. चांगला बॉल. ओव्हर समाप्त झाली आणि इथे सेकंड ओव्हर समाप्त होत आहे. टीमची टोटल धावा फटकापती 2 षटकामध्ये 21 आल्यात. राहिलेले समीकरण 3 षटक म्हणजेच 18 बॉल आणि इथनं बनवायचे 28 धाबा. नको सकाळी सगळे चांगले संकेत येऊ द्या. धाबसंख्या एकूण टोटल आमचे स्कोरर सांगतात 21 रन 21 धावा लागलेत. टोटल आमचे स्कोरर आज आमच्या सोबत यस ने आता सध्याची लहान मुलं खूप टॅलेंटेड आहेत. त्यांची फरमाईश फार वेगळी असते. नाद करायचं नाही. टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये 21 आले आणि आता समीकरण 18 चेंडू आणि इथनं गरज आहे 28 धाबेची. दोन्ही तुल्यबल संघ ताकदवर संघ आहे. एकमेका विरुद्ध खेळताना आता मॅच मध्ये कमबॅकची गरज आहे. मी मगाशीच सांगितलं की नागाव संघाची सलामी जोडी त्यांची ताकद आहे. चेंडू पडल्यानंतर टॉस झालाय अगदी उंचीचा. पंचांनी वाईट घोषित केलाय आणि 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील गोलंदाजाला दिलाय. कारण ओव्हरमध्ये तुम्ही एकच बाउन्सर करू शकता परंतु हा चेंडू पंचांनी स्वर घोषित केलाय. पहिला चेंडू स्वर येतो अतिरिक्त येतोय. अतिरिक्त धाबा. टीमची टोटल एकूण धाबसंख्या आमचे स्कोर सांगतात 22 रन विदाउट लॉस. पहिला विकेटसाठी पार्टनरशिप बघा इथे नागाव टीम कडून.
फटका चांगला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक करतोय. नक्कीच वरवली संघाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर त्यांना विकेट घ्याव्या लागतील, जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील, स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग आणि अतिरिक्त दाबेवरती अंकुश या गोष्टी मैदानावरती कराव्या लागतील. कारण येणारे 17 चेंडू आणि इथनं 27 धाबेची गरज आहे. 17 चेंडू 27, सामना अगदी चांगला आहे. प्रेक्षकांना 26 धाबेची गरज आहे. एक धाबेची किंमत क्रिकेटमध्ये भरपूर असते. 23 धावा झालेत. 49चं टार्गेट म्हणजेच 26ची गरज. हा चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय रोहित पाटील. तुम्ही पाहतात एक षटकार एक चौकार मारलाय राकेशनं, परंतु एक चौकारच्या मदतीनं खेळतोय रोहित पाटील. थोडंसं शांत आहे कारण आक्रमक पवित्रा राकेश पाटीलनं घेतलाय मैदानावरती. धावसंख्या 23 रन्स गरज आहे मैदानावरती जिंकण्यासाठी. अद्याप 26 धाबेची येणारे 16 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडू मध्ये 11 राकेशनं केलेत, 9 चेंडू मध्ये 11 रोहितनं केलेत. फटका चांगला आहे, मिड विकेट मध्ये चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे, एक सिंगल मिळाली. खूप चांगलं ग्राउंड आहे. तुम्ही क्रिकेटला अनुकूल असं ग्राउंड तुम्ही पाहतायत. खरं तर खेळपट्टी देखील भरपूर चांगली आहे. कौतुक करायला सर्व आमच्या आयोजन कमिटी, चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारीच्या सर्व आयोजकांचं आपण कौतुक करूया. चांगली स्पर्धा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय या मैदानावरती. नेक्स्ट लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य टीम मोरबी विरुद्ध उसाटणे हे एकमेका विरुद्ध येतील सेकंड मॅच मध्ये. यावेळी मिस टायमिंग विकेट नंबर पहिली वाघाची शिकार मैदानावरती. राकेश पाटील ज्यानं आक्रमक खेळ केला मैदानावरती तो मैदानात बाहेर चाललाय आणि आता समीकरण बदललंय. मैदानावरती बॉल शिल्लक राहिले 14 आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती फक्त 25. पाठवायचे जिंकण्यासाठी राहिले 14 चेंडू 25 ची गरज आहे. एका बाजूला आपण पाहिले तर 16 चेंडू मध्ये आतापर्यंत रन्स आले त्या धावा फडक्यावरती 24. बघा सामना कट टू कट आहे, परंतु राकेशची विकेट किती इम्पॉर्टंट असेल. राकेशची विकेट या मैदानावरती दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट होती. कारण राकेश जर टिकला असता तर नागाव संघानं एका हाती सामना जिंकला असता आणि राकेश बाद झाल्यानंतर सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी आता सज्ज झालाय वलवली संघ. वलवली संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. शेवटपर्यंत हार न मानणारा संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. म्हटलं जातं ना की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हथौड़ के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी घणाचे घाव सोसावे लागतात. त्यामुळे येणाऱ्या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. नवीन बॅट्समन सिद्धू भोईर पहिला चेंडू उडवलाय. मिस टायमिंग स्वतः गोलंदाज पोहोचलाय. कॉटन बोल्ड सिद्धू भोईर देखील माघारी. आता मॅच मध्ये पलटवार झालाय कारण राहिले 13 चेंडू आणि 25 धाबेची गरज आहे. चौकार षटकार जसं मॅचला कलाटणी देतो तशा प्रकारे एखादा विकेट मॅच मध्ये किती इम्पॉर्टंट असतो. राकेश बाद झाला त्यानंतर त्यांचा मेन खेळाडू अजून एक सिद्धू भोईर देखील बाद झालाय. आता मात्र जिम्मेदारी मिडल ऑर्डरचा 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती निक माई आलाय. नक्कीच मॅच मध्ये आपण पाहिलं की एक एक विकेटला किती किंमत असते आणि एक विकेट किती इम्पॉर्टंट असते. ज्या प्रकारे राकेश बाद झाला त्यानंतर लगेच सिद्धू बाद झाला आणि ते बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहतायत रत्नदीप चौधरी सेकंड स्पेल फेकतोय. लगातार 2 विकेट त्याने घेतले. पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं 15 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये कमबॅक केलाय. अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्यात.
धावसंख्या 24-25 ची गरज आहे. येणारा अंतिम बॉल किती महत्वाचा आहे. रत्नदीप चौधरी पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल, परंतु बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. इट इज वाईड. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल्स आणि अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. टीम टोटल धावफलकावरती 25. आता राहिले 13 चेंडू आणि 24. सामना अद्याप संपला नाहीये. जोपर्यंत संघर्ष संपत नाही तोपर्यंत सामना संपला नाहीये. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. आणि म्हणून यावेळेस षटक देखील समाप्त झाले. कौतुक करूया रत्नदीप चौधरीचं. संगणकाने दाखवला विश्वास आणि तो विश्वास सार्थ करणं हे प्रत्येक खेळाडूचं काम असं. ज्या प्रकारे 15 धावा येऊन सुद्धा संगणकाने रत्नदीपच्या हातामध्ये सेकंड स्पेल दिलं, परंतु त्यानं करून दाखवलंय. 2 महत्वाचे विकेट राकेश पाटील नंतर आपण पाहिला सिद्धू भोईर बाद केला आणि अवघ्या 3 धावा, एकूण 4 धावा त्यानं खर्च केल्या. टीम टोटल 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे 2 षटकांना 24 ची गरज आहे. थँक्यू आमचे मयंक मात्रे. आवड ही रक्तात पाहिजे आणि नक्कीच क्रिकेटची किती आवड आहे त्याला, त्याचं देखील स्वागत करूया. या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे या स्पर्धेला. एकूण धावसंख्या 3 षटकामध्ये 25 झाले तर येणारे 2 षटक आता 24 ची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. हा संघर्ष आहे आणि आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करू शकतोय. त्यामुळे या मॅच मध्ये ज्याचा संघर्ष चांगला तो नक्कीच या मॅच मध्ये विजय संपादित करेल. मेन विकेट मैदानाच्या बाहेर झाल्यात. अद्याप मैदानावरती तग धरून रोहित पाटील आहे आणि त्याला साथ देणारा निक माळी मैदानावरती तुम्ही नॉस्ट्रेकला पाहताय. जे काही करायचे रोहितला करायचंय, कारण रोहित देखील एक हार्ड हिटर बॅट्समन नागाव टीम कडे मानला जातोय. नेहमी नागाव संघ अडचणीत आला की रोहितनं चांगली खेळ केली आहे, परंतु आज येणारे 12 चेंडू इथनं 24 बनवायचे आहेत आणि महत्वाचं षटक फेकण्यासाठी मनीष पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू उडवलाय ऑफ साइड मध्ये. चांगलं फिल्डिंग लॉंग ऑफ प्रेझन मध्ये पाहायला मिळालं. तोपर्यंत दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, कारण प्रत्येक बॉलवरती आता 2 धाबीची गरज आहे. त्यामुळे धाबा बनवणं नागाव संघाला देखील महत्वाचं आहे. धावसंख्या 27, गरज आहे तिथनं 22 धावेची. दोन्ही तुल्यबल आणि ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये. 2 संघांमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते प्रेक्षकांना. बॉडीपेक्षा दूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते काय घडलंय, बॉल पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट होतोय. नाही चेंडूचा टप्पा पाहिला ना चेंडूच्या गती पाहिली, परंतु बॅट अगोदर फिरली. इने डॉट चेंडूची समाप्ती. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. या मॅच मध्ये दबाव वाढू शकतोय जर चेंडू डॉट आले, कारण प्रति बॉल 2 धावेची गरज आहे आणि पहिल्या बॉलवरती 2 आल्यानंतर आता 2 चेंडू बीट झाले, म्हणजे समीकरण होतं ते बदललंय. येणारे 9 चेंडू आणि 22 धावेची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. कोशिश का तीर जिंदा रख, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. कौतुक करायला हवं खरं तरी ते वल्लभली टीमच्या गोलंदाजाचं.
खास म्हणजे रत्नदीप चौधरी ज्यानं फेकलेलं तिसरं षटक ते त्या मॅचचं टर्निंग पॉइंट होतं, कारण महत्वाचे 2 खेळाडू त्याने बाद केले, राकेश आणि सिद्धू. परंतु आता येणारे समीकरण तुम्ही पाहतायत, 20 धाबेची गरज आहे. 8 चेंडू आणि 20 धाबा. सामन्यामध्ये वळवली संघाने कसा कमबॅक केला, कारण क्रिकेटमध्ये एका विकेटला किती किंमत असते आणि किती इम्पॉर्टंट असते हे मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं. शॉर्ट चेंडू पुल केलाय, पायचे उंची जास्त लांबी कमी आणि रोहित पाटील बाद झालाय. आता मात्र संघ अडचणीत सापडलाय, कारण येणारे 7 चेंडू इथनं बनवायचे आहेत. 20 धाबा. स्वाद आबेचा योगदान दिला. हा खेळ कुठेतरी संघाला मागात पडेल, कारण रोहित कडनं जी अपेक्षा असते ना तो आज तशा प्रकारे उतरला नाही आणि तशा प्रकारे खेळ त्यानं मैदानावरती केला नाहीये. तर आता समीकरण उरलंय, येणारे 7 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. 7 चेंडू 20 धाबा. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. 7 बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक पुढे आलाय, जेल सेकंड चान्स मध्ये टिपलाय आणि ते अजून एक खेळाडू मैदानात बाहेर होईल आणि अंतिम षटक राहिलंय. गरज मैदानावरती 20 धावेची. या ओव्हरमध्ये धाबा 4 आल्या. मनीष पाटीलचं कौतुक करायला पाहिजे, कारण टर्निंग पॉइंट षटक मध्ये ज्या प्रकारे षटक हाताळलं, फक्त 4च धाबा दिल्या आणि आता राहिलं 20 धाबा अंतिम षटकामध्ये. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा, कारण खुटारी आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतो आणि आज 8 संघ ए ग्रुप मधून खेळणार आहेत. पहिल्या मॅच मध्ये एका बाजूला संघ वळवली तर दुसऱ्या बाजूला नागाव संघ. टार्गेट होतं 49, परंतु धाबा झालेत त्या केवळ 4 षटकामध्ये. 29 शेवटचं अंतिम षटक. 20 धावेची गरज आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. बॅटची एज, विकेट मिळाली अजून एक. सामना आता पुन्हा एकदा मजबूत झालाय वलवली टीमच्या बाजूनं. गौरी स्पोर्ट्स गावदेवी वलवली टीम. राशीद जे गौरी स्पोर्ट म्हटलं की राज्यदादा काथारा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये गावदेवी बलबली संघाने आता चांगली कामगिरी केली आहे. कमबॅक झालं त्यांचं खरं तर या मॅच मध्ये आणि आता 5 चेंडू 20 ची गरज आहे. राज्यदादा आपलं स्वागत आहे. जर आपण मॅच मध्ये आला असाल तर नक्कीच या आपण व्यासपीठावरती आणि युट्यूबच्या माध्यमातून जर आपण मॅचला एन्जॉय करत असाल तर नक्कीच आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करू. एक दमदार व्यक्तिमत्व राजेश शेटकातर, आपलं मनपूर्वक स्वागत. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि ते गरज आहे. इथनं 20 धावेची. संकट आलाय इथे नागाव टीम होती. प्रयत्न सुरू आहेत, परंतु गोलंदाजचं कौतुक करायला पाहिजे. ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू त्याने गुडले स्पोर्टला फेकला, थोडंसं खाली राहिला, बॅटची एज घेतली, विकेट मिळाली. सेकंड बॉलला तेच केलंय. गुडलेंचा वापर वारंवार होतोय. क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना तुमचा नियंत्रित टप्पा तुम्हाला जर टाकता आला तर तुम्ही सक्सेसफुल गोलंदाज ठरू शकता. आणि सध्याचा चेंडू ऑन साइडला भिडकावलाय.
फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगल आणि आता राहिलेले समीकरण 3 चेंडू मध्ये बनवायचे 19 धावा कठीण आहे. 3 चेंडू 19 धावा म्हणजे आता इथे 3 षटकार जरी मारले तर मात्र टाय होणार आणि सुपर ओव्हर पद्धतीनं सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्याकडे आपण पाहिलं की गोलंदाजी करत असताना सुयोग मात्रे चांगली गोलंदाजी करतो. लेंथ लाईन बघा त्याची नियंत्रित टप्प्यावरती किती नियंत्रित आहे. तुम्ही गोलंदाजी करताना 6 चेंडू फेकता परंतु तुमचा टप्प्यावरती नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे. 3 चेंडू चांगले फेकलेत. आता लो फुल टॉस होता मात्र ऑनसाईट मध्ये वाडिश लॉंग ऑनला खेळाडू आहेत. 4 रन्स मिळतील परंतु चौकाराला आता महत्व उरलेले नाहीये कारण राहिलेले 2 चेंडू इथनं 15 धावेची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय. अजून एक चौकार परंतु आता चौकारांना महत्व नाहीये कारण आम्ही नेहमी सांगतो ना की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला 0 किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला 0 किंमत आणि मॅच हातातनं निसटल्यानंतर मारलेले चौकार 0 किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि नागाव संघ आता कार्यक्रम संपला. कारण जी सुरुवातीला पाहिजे होती ती सुरुवातीला झाली नाही आणि सामना जिंकलाय गौरी स्पोर्ट्स गावदेवी नेवाली टीम. अभिनंदन, हार्ड लक. आई गावदेवी 12-13 तनिष 11 नागाव.